विद्यार्थी मित्रो, आज आपण BA तृतीय वर्ष मराठी अभ्यास पत्रिका 15 सत्र 6 मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास 1601 ते 1818 या अभ्यास पत्रिकेतील घटक क्रमांक 1 पंडिती साहित्य, प्रेरणा, स्वरूप व वैशिष्ट्ये आपण पाहत आहोत. मित्र, पंडिती साहित्य हा मराठी साहित्यातील महत्वाचा एक प्रकार आहे. 17व्या व 18व्या शतकात हा वाङ्मय प्रकार जन्माला आला. पेशवाईच्या अस्तानंतर तो प्रवाह क्षीण झालेला आपल्याला दिसतो. या प्रवाहातील कवींनी आख्यान कविता हा वाङ्मय प्रकार प्रामुख्याने हाताळलेला आपणास दिसून येतो. पांडित्य दर्शन हीच पंडिती काव्याची प्रामुख्याने प्रेरणा होती. संस्कृत साहित्याचा आदर्श या कवींनी समोर ठेवलेला होता आणि त्यामुळे मराठी पंडिती आख्यान काव्यावर सुद्धा संस्कृत महाकाव्याची छाप पडलेली आपल्याला दिसून येते. पंडिती काव्यात संस्कृतमधील पुराण ग्रंथांच्या आधाराने आपल्या विद्वत्तेच्या प्रसिद्धीसाठी कथाकाव्य लिहिण्याची प्रेरणा आपणास दिसते. त्यामुळे पंडिती काव्याचा प्रवाह अन्य साहित्य प्रवाहापेक्षा वेगळा झालेला आहे. संस्कृत पंचमहाकाव्यांचे आदर्श पंडितांनी समोर ठेवलेले आपल्याला दिसून येते आणि त्यानुसारच आपले काव्य सजवलेले आहे. संस्कृत पंडितांच्या कलाकृती अभ्यासून त्यांचे अनुकरण मराठीमध्ये केले. त्यामुळे कवींना पंडित म्हणण्याची रूढी पडली. या अनुकरणामुळेच शब्दालंकार, अर्थालंकार, संस्कृत कवितेतील संकेत, कलात्मकता, निवेदन मराठी कवितेत आलेले आहे. केना वाटवे म्हणतात, मराठीतील भक्तिरस आणि कलाविलास यांचा संगम म्हणजे पंडिती काव्य होय. जुनेच कथाविषय पंडितांनी आपल्या नव्या जाणीवेने आणि रसिकतेने हाताळलेले आपल्याला दिसून येतात. प्रसंग विशेषी कला विपर्यासाचा दोष पत्करून आपल्या समकालीन जीवनाचे चित्र उमटवलेले आपणास दिसून येते. पंडिती काव्य हे अभिजात संस्कृत काव्याचे पुनरुज्जीवन आहे. पंडिती काव्याविषयी केना वाटवे म्हणतात, संस्कृताप्रमाणे निवृत्तीपर आणि भक्ती शांत रसांचा विष्कार म्हणजे पंडिती काव्य नाही, तर नवसरसांचा जाणीवपूर्वक आविष्कार घडवण्याची त्यांची प्रेरणा आहे. मूळ आख्यानावर व प्रसंगावर म्हणजेच आर्ष सामुग्रीवर कलापूर्ण संस्कार केल्यानंतर निर्माण झालेले विदग्ध काव्य म्हणजेच पंडिती साहित्य होय. पंडिती साहित्याची काही ठळक वैशिष्ट्ये आपणास सांगता येतात. त्यात पंडिती कवींची श्रोतू सापेक्षता. पंडिती काव्यामध्ये त्यांच्या श्रोतू सापेक्षतापेक्षा प्रवृत्ती महत्वाची आपल्याला इथे दिसून येते. त्या काळातील उच्चभ्रू लोकांचा वर्ग हा संस्कृत प्रेमी होता. संस्कृत साहित्यातील कलाकृतीची जाण त्यांना होती. तसेच त्यांना आकर्षण सुद्धा होते. स्वतःची अभिरुची, बौद्धिकता ह्या ज्या क्षमता आहे त्या त्यांनी समोर ठेवून पंडित कवींनी आपले काव्य लिहिले आहे. रसिक वर्गाच्या अपेक्षेनेच पंडिती काव्य सिद्ध झाले आहे. पंडिती काव्य हे वेगळ्या वाचकांचे संस्कृत प्रेम दर्शवणारे साधन बनले आहे. या हेतूनेच साहित्य प्रकाराची निर्मिती झालेली दिसून येते. दुसरे वैशिष्ट्य, संस्कृत वाङ्मयाच्या छायेतील वाङ्मय प्रवाह. संस्कृत जाणणाऱ्या वाचकांना समोर ठेवून
पंडिती साहित्याची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. त्यांच्यासमोर रामायण भागवतातील ग्रंथांचा आदर्श दिसतो. नल दमयंती, दुष्यंत शकुंतला, कृष्ण रुक्मिणी यासारख्या स्वयंवरांच्या कथा यांचा आधार घेऊन पंडिती काव्यांनी पंडिती साहित्यातून आपली निर्मिती केलेली दिसून येते. त्यांच्या काव्याची नावेही रुक्मिणीहरण, नलदमयंती स्वयंवर, सीता स्वयंवर त्यामुळेच अशी आढळतात. त्यांच्या काव्यात तिसरं वैशिष्ट्य आपणास सांगता येते आणि ते म्हणजे नवरसांचा वापर. पंडिती काव्यामध्ये नवरसांचा वापर करण्यात आलेला आपल्याला दिसून येते. रसालंकाराणी वाणी आपण प्रकट करीत आहोत असे त्यांना वाटे. रघुनाथ पंडितांनी आपल्या कथेचे वर्णन होय शृंगारा करुण रसाधारा असे केलेले आपल्याला दिसून येते. एकूणच नवरसांचा संस्कार करून आपल्या साहित्याला, आपल्या काव्याला त्यांनी रूप प्राप्त करून दिलेले आहे. त्यासोबतच चौथे वैशिष्ट्य आपणास सांगतायत अलंकारांचा अतिरेक. पंडिती काव्यामध्ये अलंकारांचा अतिरेक तर आढळतोच. त्यामध्ये अनुप्रास, यमक, अनलंकृत रचना पंडितांनी केलेल्या आहेत. याचा वापर वामन पंडित व मोरोपंतांनी केलेला दिसून येतो. त्यानंतर पाचवे वैशिष्ट्य आपणास सांगता येईल की पांडित्याचा या कवींना सोस होता. मध्ययुगीन मराठी वाङ्मयात पांडित्यपूर्ण रचना या रचनेचा पाया मुक्तेश्वरांनी घातला. संस्कृतापेक्षा वेगळी प्रेरणा घेऊन, वेगळी भूमिका घेऊन पंडिती काव्य अवतरली आहे. संतांनी काव्यनिर्मिती जाणीवपूर्वक केलेली नाही. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीतून त्यांची काव्यनिर्मिती झालेली आहे. पंडितांनी कवीची दृष्टी रसिक कलावंतांची आणि विद्वान कवींची आहे. आपल्या कवित्व शक्तीचा आणि आपल्या पांडित्याचा त्याचे दर्शन करण्याचा हेतूने पंडिती काव्य लिहिलेले आपणास दिसून येते. त्यानंतर आपणास सांगता येईल की रसिकता, संतांची पारमार्थिक आणि आध्यात्मिक चाकोरी सोडून पंडित कवींनी ऐतिहासिक प्रवृत्तीपरता, कौशल्य आणि रसिकत्व यांना प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणूनच ते प्रतिभावंत कलाकवी म्हणून पंडिती कवितेला महत्व प्राप्त झालंय. उत्कट वर्णने, रसोत्कटता, कल्पना विलास, डौलदार भाषा ही त्यांची वैशिष्ट्ये सांगता येतात. कृत्रिमता व रसहानी हा सुद्धा झालेली आहे, हे त्यांचे सातवे वैशिष्ट्य आपणास म्हणता येईल. पंडिती काव्यामध्ये अलंकारिता, कृत्रिमता, बोजडपणा आलेला आहे. पंडिती कवींनी मराठी भाषेला संस्कृताचा भारदस्तपणा, शब्दसौष्ठव प्राप्त करून दिले. रघुनाथ पंडिताच्या नलदमयंती स्वयंवरात औषध न लगे मजला यातील न लगे या शब्दावर श्लेष अलंकार मिळतो. अशा कितीतरी अनेक रचना आपल्याला सांगता येतात. संस्कृतातील छंदशास्त्र, कोश, काव्य, व्याकरण, नाट्यरचना यांचा ज्यांनी अभ्यास केला तोच खरा कवी अशी पंडित कवींची भूमिका होती. हे केवळ विद्वान व्यासंगी जनासमोरच आहे. या धारणेमुळे पंडिती काव्य हे कृत्रिम झाल्यासारखे आपल्यास नक्कीच वाटते. आठवे वैशिष्ट्य सांगता येईल की काव्य हेतू. पंडिती कवींनी संस्कृतामधील पुराण ग्रंथांचा आदर्श समोर ठेवून आपल्या विद्वत्तेच्या प्रसिद्धीसाठी विशेषनिष्ठ कथात्मक काव्य केलेली आपल्याला दिसून येतो. रामायण, महाभारत, भागवत इत्यादी पंडिती काव्याचा हा प्रवाह यातूनच दिसतो. आर्ष महाकाव्यातील कथा आणि आपल्या काव्य निर्मितीसाठी त्यांनी निवडल्या. त्यांचे नववे वैशिष्ट्य सांगता येईल
या पंडिती काव्याच्या काही मर्यादा म्हणून पाहता येतात. आपले सारे सत्व आणि कवित्व कला विकासासाठी वापरले. पंडिती काव्य हे संत काव्यासारखे उत्स्फूर्त किंवा आत्मपर नाही, तर ते कौशल्यपूर्णतेने रचलेले, विषयनिष्ठ आणि कृत्रिम आहे. विविध रसांचा परिपोष, अलंकारांचा वापर, दुर्बोध शब्द योजना, संस्कृत भाषेचा अतिरेक यामुळे हे काव्य सर्वसामान्याच्या मनाला साद घालू शकत नाही. एका विशिष्ट जाणकार रसिक वर्गापुरतेच ते काव्य मर्यादित राहिले. संस्कृत साहित्यातील अनुकरण परावलंबी साहित्य म्हणून पंडिती काव्याच्या आकलन आणि आस्वादाला मर्यादा पडतात. त्यामुळे पंडिती साहित्याचा प्रभाव हा सीमित झालेला आपणास दिसून येतो. पंडिती साहित्याची परंपरा ही संस्कृत साहित्यशास्त्र व साहित्याच्या छायेत वावरली. संस्कृतमधील संकेत व परंपरा याचा पगडा पंडिती साहित्यावर होता. विविध वृत्तांचा व अलंकारांचा वापर करून आपल्या कथात्मकतेतून रसोत्कटता त्यांनी साधली आहे. पण पांडित्याचा हव्यास आणि विशिष्ट वर्गापुरतेच लेखन या मर्यादेमुळेच पंडिती साहित्य हे समाजापासून व इतर प्रभावापासून आपणास दूर गेलेले नक्कीच जाणवते. धन्यवाद.